महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नागोठणे येथील पूर्वीच्या IPCL आणि आताच्या रिलायन्स कंपनीत 234 प्रकल्पग्रस्तांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण सुरू केलं आहे. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. या प्रश्नावर मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्य सचिवांनी या प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत आझाद मैदान इथं 4 महिने आंदोलन केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, परंतु अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला, असे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान आज आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी पाचारण करण्यात आले. यावेळी कंपनी कंत्राटी स्वरूपात कामावर घेण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले, परंतु आम्ही त्याला स्पष्टपणे नकार दिला. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, या मागणीवर आम्ही ठाम असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. माया मिनमिने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनांक 24/6/2025 रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या आदेशाखाली मंत्रालयामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असे ठरले की 2 महिन्याच्या आतमध्ये कायमस्वरूपी नोकरीत प्रकल्पग्रस्त प्राधान्य परवानाधारकांना कामावर घ्यायचे असे ठरले असताना ते असे आदेश आपले जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांनी दिले आणि त्यांना ते करून आम्ही कलेक्टर साहेबांच्या इथं वारंवार येऊन तिथं पण घेतला त्याला पत्र पाठवले कंपनीला, रिलायन्स कंपनी नागोठण्याला, आणि त्याही सांगितलं आम्ही घेतो असं करून 4 महिने घालवले. 4 महिने घेतल्यानंतर आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलो 4 महिने 10 दिवस. आणि 4 महिने 10 दिवस असताना तेव्हा आपले उद्योगमंत्री 17/2/2026 रोजी मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आदेश दिले का तुम्ही कायमस्वरूपी नोकरीत 5 दिवसात घेण्याचे ठरले होते. परंतु 5 दिवसाचं 3 महिने गेले, अजून काही घेत नाही, चालढकल करत असल्यामुळे आम्ही इथे उपोषणाला अलिबाग इथे बसलो आहोत. नमस्कार, मी सुरेश कोटे बोलतोय. आज दिनांक 2 जून 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे जेंट लेडीज प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू केलेले आहे. मागणी आहे नागोठणे रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणे. जोपर्यंत 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. एक, जिल्हाधिकाऱ्यांनी 324 जॉईंट कॉल देणे किंवा नागोठणे रिलायन्स कंपनीचे प्रेसिडेंट शशांक गोयल यांनी लेखी लिहून देणे की ड्युटीवर कधी घेणार, त्याचवेळी हे उपोषण मागे जाईल. तसेच दिनांक 24 जून 2025 रोजी मुख्य सचिव सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन 324ला निकाल देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब हे 2 महिन्यात केलेले नाही. म्हणून आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू केलेलं आहे. जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.